समाजाला आणि आंबेडकरवादी चळवळीतल्या सगळ्यांना हे सुद्धा कळले की रामदास आठवले आता नेतृत्व नाही. ते स्वतःचा रेट लावतात, तो रेट भाजप किती खाली करते ह्याच्याशी कोणाला फरकच नाही पडत. RPI, रिपब्लिकन सेना, कवाडे गट आणि इतर रिपब्लिकन छोटे मोठे गट ह्यांच्याबद्दल कोणतीही 2019-2024चा लोकसभा विधानसभेचा डेटा बघितला तर आपल्याला हे प्रामुख्याने कळेल की वंचित बहुजन आघाडीला जो टोटल वोट शेअर पोल होता तर हे सगळे वंचित एका बाजूला आणि सगळे रिपब्लिकन गट एका बाजूला आणि ह्या सगळ्यांच्या वोट्सची टोटल जरी केली तरी ते वंचितच्या 6.5% वर नाही जाते. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर ह्यांच्या मागे आज समाज नाही आहे, आंबेडकरवादी लोक ह्यांच्याबरोबर नाही आहेत. बऱ्याचशा पक्षांचा हा प्रॉब्लेम राहतो की त्यांना शिवाजी पार्क किंवा BKC हे भरता नाही येत, म्हणून मोठ्या संख्येने भाड्याची गर्दी ही आणली जाते. किती मोठ्या संख्येने आज फुले शाहू आंबेडकरवादी आणि वंचितला मानणारे लोक हे उत्स्फूर्तपणे आयोजन म्हणजे गाडे घोडे न करता किंवा कोणतेही पैसे न देता एक मोठ्या प्रमाणात येतात. हे आम्ही शिवाजी पार्कवरती 26 नोव्हेंबरलाच सिद्ध केलेलं आहे. ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आत्ता मी आहे इथं राजगृहावर आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणुकांच्या अनुषंगानं 2 प्रकारची मतं ही निर्णायक ठरतील असं म्हटलं जात आहे. एकीकडे उत्तर भारतीय आणि मराठी मतांवर न होणारं राजकारण आणि दुसरीकडे दलित आणि मुस्लिम मतांसाठी सगळ्यांची सुरू असलेली जुळवाजुळव हा मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. आणि त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीशी युती केलेली आहे काँग्रेसनं आणि काँग्रेसनं हा प्रयत्न केलेला आहे ते म्हणजे की ठाकरेंकडे शिफ्ट झालेली जी वोट्स आहेत काँग्रेसची ती स्वतःकडे मिळवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सोबत असायला हवी आणि यासाठीचे काँग्रेसच्या हालचालीसुद्धा असल्याचं म्हटलं जात आहे. पण ॲक्च्युअल मुंबईमध्ये तसं पाहायला मिळतं आहे का? वंचित बहुजन आघाडीचे काँग्रेसबरोबरचे अनुभव काय? कारण जर आपण पाहिलं तर मागच्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीकडनं काँग्रेसच्या नेत्यांवर आणि विशेषत्वानं काही ठिकाणी काँग्रेसबरोबर युती न झाल्यावर सुद्धा टीका केली जाते आहे. या सगळ्याच्या मागे एक व्यक्ती आहे ते म्हणजे की सुजात आंबेडकर, जे वंचित बहुजन आघाडीचे एक तरुण नेतृत्व सुद्धा आहे आणि महत्त्वाचे ते म्हणजे की या निवडणुकांच्या अनुषंगानं गणित मांडण्याची जबाबदारी सुद्धा अनेकदा त्यांच्यावर असते. लोकसभा, विधानसभा आणि आत्ता या निवडणुकांमध्ये ही जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि त्या अनुषंगानं आपण आत्ता त्यांच्याशी बोलणार आहोत. सुजात, स्वागत आहे तुमचं मुंबई तकमध्ये. सुजात, म्हणजे सगळ्यात आधी तर आपण एक समजून घेऊयात की मुंबईमधली प्रचार कसा सुरू आहे आणि कशा पद्धतीनं रिस्पॉन्स मिळतो आहे आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की तरुण नेतृत्व म्हणून तुझी भाषणं सुद्धा गाजतात अनेक ठिकाणी, तर त्या अनुषंगानं. मुंबईमध्ये प्रचार हा जोरदार चालू आहे वंचित बहुजन आघाडीचा. दुसऱ्या बाजूला मला सांगायचं आहे की आमचा प्रचाराची टेक्निक ही आम्ही मुंबईमध्ये वेगळी ठेवली आहे. म्हणजे बाळासाहेब 1, 2 का 3 दिवस होते फक्त मुंबईत आणि त्यांनी मोठ्या सभा ह्या आयोजित बाळासाहेबांच्याच फक्त झाल्या होत्या. बाकी आत्ता आपण बघितलं असेल तर सगळी लोक BKCच्या ग्राउंडवरती किंवा शिवाजी पार्कच्या ग्राउंडवरती धाव घेतात. बऱ्याचशा पक्षांचा हा प्रॉब्लेम राहतो की त्यांना शिवाजी पार्क किंवा BKC हे भरता नाही येत, म्हणून मोठ्या संख्येने भाड्याची गर्दी ही आणली जाते. आपण जर दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीचं बघितलं असेल तर 26 नोव्हेंबरला संविधान सभा जी शिवाजी पार्कवरती झाली होती, कोणतीही निवडणूक नसताना त्यांनीच दाखवलं होतं की महाराष्ट्रामध्ये किती मोठे आणि खास करून मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये किती मोठ्या संख्येने आज फुले शाहू आंबेडकरवादी आणि वंचितला मानणारे लोक हे उत्स्फूर्तपणे आयोजन म्हणजे गाडे घोडे न करता किंवा कोणतेही पैसे न देता एक मोठ्या प्रमाणात येतात. हे आम्ही शिवाजी पार्कवरती 26 नोव्हेंबरलाच सिद्ध केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला मोठी सभा घ्यायची कुठेही गरज वाटली नाही. आणि आमचं उलटं म्हणणं आहे की महानगरपालिका ह्या खूप लोकल इलेक्शन्स असतात आणि ह्याचा प्रचार लोकलाइज्डच झाला पाहिजे, म्हणून मोठ्या ग्राउंड्सवरती भाड्याची गर्दी बाकी पक्ष करत असताना आम्ही डायरेक्ट वॉर्डामध्ये पदयात्रा, वॉर्डामध्ये कॉर्नर सभा, डोर टू डोर प्रचार आणि खालनं मतं फिरवणं आणि वंचितचा बेस स्ट्रॉंग करणं ह्याच्यावरती आमचं पूर्ण फोकस आहे आणि त्याच प्रकारे आमची प्रचाराची रणनीती चालू आहे. एक उल्लेख केलास तू ते म्हणजे की लोकांना ग्राउंड भरण्यासाठी भाड्याची माणसं लागतात आणि मोठ्या प्रमाणावर सभा घेतात. पण काय या वेळेचा प्रचार जो आहे मुंबई महानगरपालिकेचा अनेक पक्षांनी
जेमतेम एखाद दुसरी सभा घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे प्रचाराची जी रणनीती आहे ती प्रत्येक पक्षाचीच बदललेली आहे. पण तुझं असं म्हणणं आहे की या माध्यमातून ग्राउंडचा बेस जो आहे तो अधिक भक्कम करणं. ॲक्च्युली जर आपण पाहायला गेलं तर वंचित बहुजन आघाडीसाठी दलित, मुस्लिम आणि इतरही समुदायातली जी मतं आहेत ती मोठ्या बहुजन ही जी मतं आहेत ती वंचित बहुजन आघाडीची आहेत. पण या व्यतिरिक्त RPI किंवा जोगेंद्र कवाडे म्हणजे रामदास आठवले असतील, जोगेंद्र कवाडे असतील, आनंदराज आंबेडकर असतील, यांनी एक वेगळी बाजू निवडलेली आहे आणि ते वेगळ्या ठिकाणी युती करून गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये ही जी बहुजन मतं आहेत ती विभागली जाण्याची शक्यता आहे. वंचितला याची रणनीती वंचितची ठरलेली आहे का? काँग्रेस जरी सोबत असली तरी सुद्धा खास म्हणून ही जी समुदायातली मतं आहेत ती विभागली जाण्याची शक्यता आहे. तर त्या दृष्टीनं वंचितनं रणनीती केलेली आहे का? आणि म्हणजे जसं तू म्हणतोयस त्याप्रमाणे कॉर्नर सभा, लोकांपर्यंत जाणं, या व्यतिरिक्त तिची रणनीती वंचितच्या डोक्यात आहे का? अगदी ओपन नाही केली तरी चालेल, पण त्याच्यासाठीची काम वंचित करतंय का? आणि वंचितला वाटतंय का मुळात की या मतांची फूट होऊ शकेल? हे बघा, ह्या बाबतीत तुम्ही जे म्हटलं की RPI, रिपब्लिकन सेना, कवाडे गट आणि इतर रिपब्लिकन छोटे मोठे गट, ह्यांच्याबद्दल कोणतीही रणनीती वंचितनी केलेली नाही आहे आणि ती आम्हाला करायची पण गरज नाही, कारण आम्ही यांना गिनतीत पण नाही घेत. आपण जे म्हणताय की दलित मतं किंवा आंबेडकरवादी मतं किंवा बहुजन मतं विभाजली जातील, ते बिलकुल चुकीचं ॲनालिसिस आहे. आपण जर 2019-2024चा लोकसभा विधानसभेचा डेटा बघितला तर आपल्याला हे प्रामुख्याने कळेल की वंचित बहुजन आघाडीला जो टोटल वोट शेअर पोल होता, तर हे सगळे वंचित एका बाजूला आणि सगळे रिपब्लिकन गट एका बाजूला, आणि ह्या सगळ्यांच्या वोट्सची टोटल जरी केली तरी ते वंचितच्या 6.5% वर नाही जातात. तर म्हणून वंचित यांना गिनतीत पण नाही घेते. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर ह्यांच्या मागे आज समाज नाही आहे, आंबेडकरवादी लोक ह्यांच्याबरोबर नाही आहेत, कार्यकर्ते नाही आहेत. काही काही ठिकाणी आपण बघितलं तर RPIला तिकीटसुद्धा सोडलेली नाही आहे. RPIचीच लोक धनुष्यबाणावर किंवा कमळाबाईवरती उभे आहेत. आणि मग हे असताना आम्हाला यांचा काहीही फरक पडणार नाही आहे आणि हे आमची 0.5% मतं पण घेऊ शकणार नाही आहेत. आपण येऊयातच म्हणजे ह्या मतांच्या गणिताकडे, पण RPIचा उल्लेखच झाला आहे म्हणून. आणि ही गोष्ट मी सुद्धा पाहिलेली आहे सभेच्या दरम्यान की भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्याबरोबर RPIचा आठवले गट आहे, इतरही आहेत. पण ज्या पद्धतीची वागणूक ही म्हणजे रामदास आठवलेंना दिली गेली, जसं तू उल्लेख केलास त्याप्रमाणे, की तिकीटं जी आहेत तीच दिली गेली नाही, जागा वाटपाच्या बैठकांसाठी सुद्धा बोलावलं गेलं नाही, आणि त्यानंतर म्हणजे शिंदेच्या शिवसेनेच्या किंवा भाजपच्या ज्या निवडणूकचं जे चिन्ह आहे त्याच्यावर लढावं लागलेलं आहे. तर एकंदरीतच अशा पद्धतीनं एक दलित समाजाचं नेतृत्व करणाऱ्या पक्षाकडनं, नेत्याकडनं जेव्हा अशा पद्धतीनं या गोष्टी सहन केल्या जातात किंवा या गोष्टी त्यांना सहन करायला भाग पाडल्या जातात, कसं पाहतोस तू? कारण भविष्यातलं दलित नेतृत्व अशामुळे खच्ची होऊ शकतं किंवा याच्यामुळे दलित नेतृत्वामध्ये एक प्रकारचा आपण म्हणूयात की चुकीचा मेसेज जाऊ शकतो. नाही, मी याच्याकडे बिलकुल पाहत नाही आणि मी कंप्लीट दुर्लक्ष करतो. आणि दुसऱ्या बाजूला समाजाला आणि आंबेडकरवादी चळवळीतल्या सगळ्यांना हे सुद्धा कळले की रामदास आठवले आता नेतृत्व नाही, म्हणून कोणीच त्यांच्याकडे बघत नाही. त्यांना सगळ्यांनी इग्नोर केलं आहे, साईडला टाकून दिलेलं आहे. आणि पुढचं दलित नेतृत्व पण खच्ची नाही होणार ह्याच्यामुळे, कारण त्यांना एक स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडीचा ऑप्शन हा नेहमीच उपलब्ध आहे. आणि दुसऱ्या बाजूला ऑप्शन म्हणण्यापेक्षा रामदास आठवलेंनी जे स्वतःचं केलेलं आहे, पहिले राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडनं बरोबर जाऊन तिकडे पण त्यांना सेम ट्रीटमेंटच दिली गेली होती, मग भाजप शिंदे गटाकडनं पण त्यांना सेम ट्रीटमेंटच दिली गेली. तर आता आपण ह्या सगळ्याकडे बघितलं तर आपल्याला एक गोष्ट दिसेल की आज यांच्या मागे आंबेडकरवादी लोकच नाही आहेत आणि ते स्वतःचा रेट लावतात. तो रेट भाजप किती खाली करते ह्याच्याशी कोणाला फरकच नाही पडत. आम्ही आमचं काम करतो आणि आम्ही चळवळीचं काम करतो. भाजपमध्ये जाऊन कोण किती स्वतःला खाली पाडते ह्याच्याशी कोणाला फरकच नाही पडत. तू म्हणतोयस त्याप्रमाणे की भाजपमध्ये जाऊन कोण किती खाली पाडून घेते स्वतःला याचा काही फरक नाही पडत. पण एक समाजाच्या दृष्टीने जर विचार केला तर जे समाज तिथं आहे म्हणजे रिपब्लिकन पार्टीला पाठिंबा देणारं, आठवलेंच्या मागे जाणारं, तर ह्या समाजानं तुमच्याकडे परतीचा मार्ग स्वीकारलेला आहे का? येत आहेत का लोक? जे काही मोजके त्यांच्याकडे उरले असतील रामदास आठवलेंच्या मागे, तर समाजाला आता वाटतंय का की हे नेतृत्व करू नाही शकत आणि त्यामुळे ते परतलेले आहेत तुमच्याकडे, तुमच्याबरोबर आहेत, आत्ता आलेले आहेत? या निवडणुकीमध्ये हे पाहायला मिळालंय का? बऱ्यापैकी 99% सगळे परत आलेले आहेत. जे 1% अडकलेत त्यांचे पैशांचे हितसंबंध, अंगावरती केसेस आणणं किंवा कुठनं ठेकेदारी कॉन्ट्रॅक्टची उचलायचा मुद्दा आहे आणि ते आम्हाला पक्षात पण नको आहेत. सो वी आर व्हेरी हॅपी.
एक तू म्हणजे थेट पद्धतीनं हा मुद्दा मांडलेला आहेस. मला असं अपेक्षा आहे की तुझी मुंबईमध्ये म्हणजे वंचित बहुजन आघाडीची आणि काँग्रेसची जी युती आहे मुंबईमधली, तर त्याच्या अनुषंगानं पण तू तितकंच थेट सांगशील. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाल्यानं वंचित बहुजन आघाडीला म्हणजे 63 जागांची आपण मागणी केली होती, पण 16 जागा आपण सोडल्या. आणि म्हणजे एक ते हे कारण समोर आलेलं आहे की का सोडण्यात आलेले आहेत त्याबद्दल. पण तरीसुद्धा म्हणजे जास्तीच्या जागा लढवण्याच्या ऐवजी जागा सोडणं याच्यावरनं असं म्हटलं गेलंय की वंचितकडे तितकेसे उमेदवार नाही किंवा वंचितला वाटत नाही आपण तेवढ्या पद्धतीनं लढवू शकू. मग काँग्रेस आणि वंचितनं याच्याबद्दलचा आधी विचार केला नव्हता का, किंवा मग काँग्रेसनं वंचितला गृहीत धरलेलं होतं का या जागांच्या अनुषंगाने जेव्हा जागा सोडल्या? नाही, हे बघा, जेव्हा वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती झाली तेव्हा अक्षरशः 2 का 3 दिवस राहिले होते आणि सीटांची वाटाघाट, निगोसिएशन्स हे सगळे एक चालूच होते बिहाइंड क्लोज डोर्स. पण ते चालू असताना दोन्ही पक्षाच्या नेत्यांनाही वाटलं की आपल्याकडे टाईम खूप कमी आहे, सो आपण युती डिक्लेअर करू आणि युती डिक्लेअर केल्यानंतर आपण सीट शेअरिंग फॉर्म्युलावरती काम करत राहू. सो म्हणून युती डिक्लेअर झाली. त्याच्यानंतर युती डिक्लेअर केल्यानंतर आम्हाला हे सांगायचं होतं जनतेला की वंचित आणि काँग्रेस एकत्र लढणार आहे. तो मेसेज आम्ही स्ट्रॉंगली जनतेला पोचवण्यामध्ये यशस्वी राहिलो आहे. पण तेच बोलत असताना दुसऱ्या बाजूला जेव्हा सीट्सची शेअरिंग चालू होती तेव्हा अशा बऱ्याचशा सीट होत्या ज्या स्ट्रॉंग वंचितच्या काँग्रेसला गेल्या आणि काही स्ट्रॉंग काँग्रेसच्या वंचितला सुद्धा आल्या, ते पण मी मान्य करतो. पण आमच्या ज्या स्ट्रॉंग सीट्स काँग्रेसला गेल्या त्याच्या म्हणजे ह्या 16 जागांच्या वजी जर त्या मिळाल्या असत्या तर उमेदवार परत द्यायची वेळ किंवा त्या सीट्स परत द्यायची वेळ आली नसती. आणि काही काही ठिकाणी आम्ही काँग्रेसला 1-1.5 दिवस असताना पण इंटिमेशन दिले की ह्या 16 जागा आमच्या उमेदवार भरणं शक्य नाही आहे, तुमचे उमेदवार असतील तर तुम्ही भरा, तुम्ही तुमच्या कोट्यातनं उभं करा, तुमचे कोण कार्यकर्ते इच्छुक असतील तर आम्ही आमचा AB फॉर्म लावून पण त्यांना उभं करायला तयार आहोत. सो दोन्ही पक्षांच्या लिडरशिपमध्ये समन्वय चांगला आहे आणि एकोप्यानी अंडरस्टँडिंगनी हा प्रचार चालू आहे. असं असताना सुद्धा काही ठिकाणी स्वतः तू म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांच्याबद्दल टीका केलेली आहेस. म्हणजे काही ठिकाणी भाजपच्या नेतृत्वाकडे विकले गेलेले आहेत काँग्रेसचे नेते, अशा पद्धतीने टीका केली. काही जणांना आमिष आहे की ते काँग्रेसमध्ये जातील आणि म्हणून ते BJPमध्ये जातील आणि म्हणून ते काँग्रेसमध्ये राहून भाजपचं काम करतात, असा सुद्धा तू आरोप केलेला आहेस. तर मग हे कसं काय? म्हणजे खरं तर हे मुंबईशी रिलेटेड नाही आहे का, असा हा माझा प्रश्न आहे. आणि दुसरीकडे तू बाहेर या पद्धतीचं वक्तव्य केलं आहेस म्हणून सुद्धा 2 प्रश्न. हे मुंबईशी रिलेटेड नाही आहे पहिलं एक, आणि दुसरी गोष्ट की आम्ही युतीचा प्रयत्न हा बऱ्याच ठिकाणी केला होता. जिथे जिथे काँग्रेस प्रणित काँग्रेस आहे तिथे तिथे युती झाली, जिथे जिथे भाजप प्रणित काँग्रेस आहे तिथे युती होऊ नाही शकली आणि त्याच्यामधनं आलेलं हे वक्तव्य होतं. पण मग अशी ठिकाणं कुठली, म्हणजे ही आयडेंटिफाय केलीच असतील ना, जसं तू म्हणतोयस त्याप्रमाणे भाजप प्रणित काँग्रेसचे नेते कुठे आहेत, कुठे कशा पद्धतीनं लोकांना असं वाटत होतं की आपल्याला संधी मिळू शकते भाजपमध्ये? शहरांची नावं सांगतो, सोलापूर आणि साकोली. सोलापूरचा जर उल्लेख आलाच आहे तर प्रणिती शिंदेचं थेट नाव घेऊनच तू टीका केली होती. तर म्हणजे असं काय, जर पाहिलं तर समुदायातलंच एक नेतृत्व आहे अशा पद्धतीनंच पाहिलं जातंय आणि म्हणजे त्या दृष्टीनं पाहिलं गेलं तर एक सक्षम नेतृत्व म्हणून सुद्धा पाहिलं जाते काँग्रेसमधलं. पण तरी सुद्धा तू टीका करताना मागे पुढे पाहिलं नाहीस, तर का? म्हणजे इतक्या टोकाला जाण्याचं कारण काय? हे बघा, टीका करताना मागे पुढे बघणं किंवा टोकाला जाणं हा माझ्यासाठी मुद्दाच नसतो. ज्या फॅक्ट्स असतात आणि जे सत्य असतं ते मी नेहमी मला जसं दिसतं तसं मी मांडत राहतो. आणि मला जी काँग्रेसची अख्खी रणनीती दिसली आहे सोलापूरची, त्याच पद्धतीने मी वक्तव्य केलं. म्हणजे 2024चा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा काँग्रेसनी चक्क पैशांनी विकत घेतला आणि ते प्रणिती शिंदेंनी डायरेक्टली केलं होतं एका बाजूला. दुसऱ्या बाजूला प्रणिती शिंदे ज्या स्वतःच्या सीटवरती निवडून येत होत्या सोलापूरमध्ये, ही मुसलमान बहुल सीट होती आणि अख्ख्या मुसलमान समाजाला हे वाटत होतं की प्रणिती शिंदे आता खासदार झाल्या तर एका मुसलमानाला सोलापूरमधनं कधी नव्हे तरी, जिथे 3.5 लाख मुसलमानांची पॉप्युलेशन आहे सोलापूर लोकसभेमध्ये, तिथे मुसलमानांना उमेदवारी मिळेल आणि कुठेतरी सत्तेत जाण्याचा चान्स मिळेल. पण तिकडे पण प्रणिती शिंदेंनी अंडरस्टँडिंग करून मुसलमानाला सीट मिळावी नाही म्हणून ती उबाटाला सोडली आणि मग त्यांचाच कोणतरी कार्यकर्ता उबाटाच्या कार्यकर्त्याला पाडायला अपक्ष उभा केला. तर हे सगळं सांगण्या कोणावरनं झालं? हे BJPच्या सांगण्यावरनं झालं. दुसऱ्या बाजूला प्रणिती शिंदेंचा जो ऑक्टोबरमध्ये एक BJPला जायचा ऑप्शन होता, तो अख्ख्या राजकीय वर्तुळाला माहिती आहे, पत्रकारांनासुद्धा सोलापूरमधल्या माहिती आहे आणि त्याच्यावरनंच मी म्हटलेलं की त्या जाणार होत्या. पण त्यांनी ज्या पद्धतीने ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वागणूक केलेली आहे,
म्हणजे UBT किंवा शरद पवारांशी अलायन्स करण्याबद्दल किंवा वंचितशी अलायन्स करण्याबद्दल, त्याच्यावरनं क्लिअर होतं की ह्यांना डायरेक्ट भाजपचाच फायदा करून द्यायचा आणि भाजपलाच मदत करायची आहे. आणि ही ग्राउंड रिॲलिटी मी अभ्यास करून समजून जेव्हा मला कळली, त्याच्याबद्दलच्या फॅक्ट्स आणि रिॲलिटीज जगासमोर मांडणं हे माझं कर्तव्य समजतो आणि त्याच्यातनं केलेलं हे वक्तव्य होतं. म्हणजे टीका करण्यासाठी तुझ्याकडे वेगळा पुरावा किंवा आधार अशा पद्धतीचा आहे असं तुझं म्हणणं आहे की आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा येतो ते म्हणजे की आम्ही जे ऐकतो या राजकीय वर्तुळामध्ये आणि विशेष करून मुंबईच्याबद्दल, मुंबईमध्ये सुद्धा काही काँग्रेसच्या नेत्यांना वंचित बरोबरची झालेली जी आघाडी आहे, म्हणजे जे काही वंचित सोबत घेऊन चाललेलं आहे काँग्रेस, ते फारसं आवडलेलं नाही आहे असं आमच्या कानावर आहे आणि त्या दृष्टीनं आडकाठी करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. यात किती तथ्य, खरोखर ही अशी गोष्ट आहे की ह्या पसरवल्या गेलेल्या अफवा आहेत आणि ह्या कोणाकडनं पसरवल्या जातात आणि का? हे बघा, काँग्रेसमधले कोण नेते नाराज आहेत आणि ते का नाराज आहेत हे मला माहीत नाही. ते नाराज असतील तर काँग्रेसच्या लिडरशिपनी त्यांची नाराजगी दूर करावी आणि हा युतीचा पर्याय एक चांगला ऑप्शन म्हणून उभा राहिला, त्याला त्यांना सपोर्ट करायला हवं पार्टी लाईन्स म्हणून. नाहीतर प्रदेशाध्यक्षांनी डायरेक्ट व्हिप ही जाहीर करावी. एका बाजूला हे माझं म्हणणं आहे. आणि दुसऱ्या बाजूला माझं हे पण म्हणणं आहे की आघाडीमध्ये बिघाडी झाली, युती तुटली, ह्या सगळ्या पेरलेल्या बातम्या भाजप आणि शिंदे गटाकडनं डायरेक्टली वंचितला डॅमेज करण्यासाठी आणि काँग्रेसला डॅमेज करण्यासाठी डायरेक्टली पेरल्या होत्या. तर माझी माध्यमांना सुद्धा विनंती आहे की जर तुम्ही अशा बातम्या लावत असाल तर तुमचा सोर्स डिस्क्लोज करा. सूत्रांकडून माहितीच्या नावाखाली हे सगळ्या रबिश पब्लिश नका करू. पण सोर्स असे डिस्क्लोज केले जात नाहीत अनेकदा. एक आणखी जर्नलिझम केलंय, मला बेसिक शिकवलं होतं की जर सोर्स लिहिला नाही तर बातमी छापत नाहीत. हे मला जर्नलिझममध्ये 101 शिकवलं होतं. ते मी जर्नलिझम सोडून पॉलिटिक्समध्ये येईपर्यंत हा रूल 1 का चेंज झाला मला अजून कळलं नाही. अनेक वर्षांपासून मंत्रालयातले सोर्स किंवा मग राजकारणातले सोर्स किंवा मग विधिमंडळातले सोर्स अशा पद्धतीच्या बातम्या येतात, तर हाफ सोर्स इज डिस्क्लोज्ड हाफ नॉट अशी परिस्थिती आहे. सो दे मेन्शन सोर्स बट हाऊ इट हाफ ट्रूथ दे मेन्शन. तर एक आणखीन प्रश्न आहे ते म्हणजे की काँग्रेस बरोबर वंचित जेव्हा येते आहे, वंचितच्या दृष्टीनं लॉंग टर्मसाठी कशा पद्धतीनं वंचित याचा विचार करतं आहे का मुळात, की याच निवडणुकांपुरतं वंचित याचा विचार करते? आत्तासाठी ह्या निवडणुकांसाठी वंचितने विचार केला होता, पण जर हे सक्सेसमध्ये ट्रान्सलेट झालं आणि काँग्रेस लिडरशिपकडनं योग्य तो रिस्पॉन्स मिळाला तर हा लाँग टर्म ऑप्शन पण राहू शकतो. मग हा महाराष्ट्रातला राहील की मुंबईपुरतं राहील की काही महत्त्वाच्या महापालिकांपुरताचा राहील? हा या दोन लिडरशिपनी समजून बसून पुढे वाट ठरवण्याची निर्णय, त्याच्याबद्दल मी एकटाने बोलू शकत कारण हा काँग्रेस आणि वंचितचा जॉईंट डिसिजन असेल. एक तरुण नेतृत्व म्हणून तुला काही प्रश्न विचारायचा आहे. सध्याचं राजकारण हे बक्काल होत चाललेलं आहे असं अनेक नेते म्हणतात. जे म्हणजे संवेदनशील नेते आहेत त्यांच्याकडनं याच्याबद्दलचं वक्तव्य केलं आहे. सिन्स तू म्हणतोयस त्याप्रमाणे की तू राजकारणाचा बराच आधीपासून अभ्यास करतोयस मी म्हटलं, राजकारणात तू त्यानंतर उडी घेतलेली आहेस आणि त्याच्या आधी तू जर्नलिझम सुद्धा केलेलं आहेस. तर आत्ता हे जे बदललेलं राजकारण आहे, ज्या पद्धतीच्या गोष्टी समोर येत आहेत, बिनविरोध निवडणुका असतील, त्याच्यानंतर दबाव टाकणं असेल आणि याचबरोबर कुठेतरी एक प्रकारे पैशांचं होणारं वाटप असेल, ह्या ज्या बातम्या येत आहेत आणि निवडणूक आयोग, या दृष्टीनं तू जेव्हा तरुण राजकारणी म्हणून विचार करतोस, तुला काय वाटतं आणि तुला काय वाटतं की भविष्यामध्ये या गोष्टी कशा पद्धतीनं बदलल्या जाऊ शकतात? आपण 2014 पासून ऐकत होतो की भाजप आल्यानंतर लोकशाही आणि संविधानाला धोका आहे. हे भाजप प्रॅक्टिकल करून दाखवते की संविधानाला आणि लोकशाहीला धोका कसा आहे. बिनविरोध जेव्हा निवडणूक होतात तेव्हा एक लोकप्रतिनिधी निवडून जातो किंवा अपॉइंट केला जातो. निवडून जातो चुकीचा शब्द आहे, अपॉइंट होतो. आता जेव्हा एक लोकप्रतिनिधी निवडणुकीची प्रक्रिया बायपास करून आणि लोकांना मताचा अधिकार न मिळता तो निवडून जातो, त्याला खरंच आपण लोकप्रतिनिधी म्हणणार आहोत का? नाही, तो लोकांचा प्रतिनिधीच नाही. तो फक्त डॉक्युमेंट बरोबर होता, बाकी सगळ्यांचे बाद झाले म्हणून तो निवडून गेलेला गडी आहे. सर त्याला एका लोकप्रतिनिधीच्या ठिकाणी एका माणसाला जो निवडून नाही गेला आहे त्याला बसवणं हे कितपत योग्य आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा दबावतंत्र येतं तेव्हा आपण मसल मनी ह्याच्याबद्दल पॉलिटिक्सबद्दल नेहमीच बोलत राहतो आणि उमेदवारांना पैसे देऊन बसवणं किंवा प्रेशर टाकून बसवणं हे सुद्धा डेमोक्रेसी आणि लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. कारण तुम्ही डायरेक्टली ऑपोजिशन हे किल करताय ताकद वापरून, बळजबरीपणा करून किंवा पैसे देऊन, जे सुद्धा एक डेमोक्रेसी किंवा लोकशाहीसाठी धोक्याचं आहे. आणि तिसरी गोष्ट, माझं सरळ इलेक्शन कमिशनला म्हणणं आहे की जिथे जिथे बिनविरोध निवडणूक झाली आहे तिथे लोकांना ऑप्शन द्या ना. भाजपचा
उमेदवार वर्सेस नोटा ह्या उमेदवार अशा इलेक्शन्स होऊ देत. जर सगळे पक्ष एकत्र आले आणि नागरिक एकत्र आले तर नोटासुद्धा कमळाबाईला हरवू शकते. हे आज सिद्ध होऊन जाऊ देत. पण इलेक्शन कमिशन हे नोटा वर्सेस BJP व्हायला घाबरते कशाला? हा माझा एक इलेक्शन कमिशनला प्रश्न आहे. अशाच पद्धतीचा प्रश्न किंबहुना यासाठीचे प्रयत्न हे राज ठाकरेंचे सुद्धा आहेत. मागे आपण पाहिलं होतं की म्हणजे या निवडणुकांच्या अनुषंगानं जेव्हा म्हणजे स्वतः प्रकाश आंबेडकर हे कोर्टापर्यंत गेले होते, काही ठिकाणी निवडणुका ज्या पद्धतीनं कंडक्ट झाल्या होत्या दुबार मतदारांच्या अनुषंगानं, अर्थात कोर्टामध्ये जे काही झालं ते पुढचा मुद्दा आहे, पण त्यांनी कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. आता राज ठाकरे यांनी सुद्धा अशा पद्धतीनं की नोटाचा ऑप्शन असताना सुद्धा हे बिनविरोध का घेतल्या जात आहेत निवडणुका याच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे. तर अशा जेव्हा मुवमेंट्स येतील किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या जातील विरोधकांकडनं किंवा विरोधी पक्षातला तुमच्या विरोधी पक्षातल्या सध्याच्या निवडणुकीच्या अनुषंगानं, तर त्याच्यासाठीची पाठबळ देणं किंवा सोबत जाणं या गोष्टी केल्या जातील का? विरोधकांनी एकत्र यायला हव्या अशा मुद्द्यांवर असं म्हटलं जातंय लॉंग टर्म राजकारणासाठी. तुम्हालाच आत्ता तुम्हीच म्हटलेल्या एक्झाम्पलवरनं एक्सप्लेन करतो की बाळासाहेब आंबेडकर जेव्हा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमध्ये गेले होते तेव्हा आम्ही सर्व पक्षांना एक अपील केला होता की आम्ही ही केस घेऊन कोर्टामध्ये जातो आहे. तुमच्या निदर्शनामध्ये जे डेटाबेस आलेत, तुमच्या निदर्शनामध्ये जे डेटा सेट्स आलेत जिकडे गफलती झाल्यात, किंवा तुमच्याकडे जी काही माहिती असेल आणि जो काही पुराव्यासह डेटा असेल ज्याच्यावरून आपल्याला प्रूव्ह करता येईल की ह्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये ह्या क्रमांकाच्या बूथवरती असा प्रॉब्लेम झाला आहे, तो आम्हाला प्रोव्हाइड करा. आम्ही जर तो एम्पेरिकल डेटा हा सुप्रीम कोर्टासमोर ठेवायला तुमच्या बाजूनी आम्ही म्हणजे तुमचा डेटा आहे आम्ही बाजू मांडू, आम्ही आर्ग्यू करू, पण आम्हाला तो डेटा प्रोव्हाइड करा. कारण प्रत्येक पक्षाचे त्यांच्या स्ट्रॉंग मतदारसंघांमध्ये त्यांची यंत्रणा असते आणि ती यंत्रणा डेटा किंवा गफलती हे सहज आयडेंटिफाय करत राहते, ओळखत राहते. तर जर त्यांनी आम्हाला ती माहिती दिली असती तर बाळासाहेबांची केस ही सुप्रीम कोर्टामध्ये अजून स्ट्रॉंग होऊ शकली असती. पण कोणत्याही एकाही पक्षाने सपोर्ट करायचं ठरवलं नाही. कोणत्याही एका पक्षाने त्यांच्याकडे आलेली माहिती, इन्फॉर्मेशन किंवा डेटा हा आमच्याशी शेअर करायला नाकारलं. सो त्याच्यावरूनच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे खरं तर. म्हणजे मग आत्ताही तशा पद्धतीनं वेळ आली तर आपण सुद्धा सोबत न जाण्यासाठीचा निर्णय घेतला असं मला उत्तर मिळतं. म्हणजे तशा पद्धतीचाच निर्णय होऊ शकतो. माझं म्हणणं आहे की आमचा कॉल टू ॲक्शन हा आन्सर केला नव्हता. जर पुढे कोणी कॉल केला तर तो कुठल्या पातळीवरती कसा आन्सर करायचा हा निर्णय आम्ही नक्कीच घेऊ, पण आम्ही दरवाजे बंद नाही करणार त्यांना. तर खरं तर आपण सुजातशी गप्पा मारलेल्या आहेत. सुजात, एक आणखीन प्रश्न आहे तो म्हणजे की निवडणुकांच्या अनुषंगानं प्रत्येकजण आपला आपला आकडा सांगत असतं. तर आता वंचित बहुजन आघाडीचा मुंबईसाठीचा स्वतःचा आकडा किती असेल आणि म्हणजे कशा पद्धतीनं पुढची रणनीती राहील निवडणुकांच्या नंतरची, रिझल्टच्या नंतरची? रिझल्ट्सच्या नंतरची रणनीती ह्या रिझल्ट्सवरतीच अवलंबून राहील कोणाचे किती येतात. कारण या निवडणुकीमध्ये इतके वेगळे फ्रॅक्शन्स उभे राहिले की कोणाला अंदाज बांधता नाही येणार आहे की कोणते वोट्स कोणत्या बाजूला स्विंग होणार आहेत आणि कोण कोणाला मतदान करणार आहे. पण मी एवढंच सांगू शकेन की जो माहिती येईल त्याच्यावरनं निवडणुकीच्या नंतरची रणनीती एका बाजूला ठरवली जाईल. पण वंचित बहुजन आघाडी आज मुंबईमध्ये आणि इतर महानगरपालिकेमध्ये खूप स्ट्रॉंग आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी वंचित बहुजन आघाडी डबल डिजिट्स क्रॉस करण्याच्या परिस्थितीमध्ये आणि बऱ्याचशा ठिकाणी ज्या शहरांमध्ये वंचित बहुजन आघाडी खूप वीक होती तिकडे वंचित बहुजन आघाडी खातं खोलण्याच्या परिस्थितीमध्ये. काही ठिकाणी आपण पाठिंबा देण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे. तर असं का झालं? म्हणजे का करतोय आपण असं? जर स्ट्रॉंग आहे, डबल डिजिटमध्ये येऊ शकतो, तर लढण्यावरचा भर का नाही आपला? काही ठिकाणी हे बघा आता ब क ड जो प्रभाग सिस्टम झाला आहे त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरती रिजनल पॉलिटिकल पार्टीज जे असतात वंचित बहुजन आघाडी झालं, राष्ट्रवादी काँग्रेस झालं, शिवसेना उबाटा गट झाले, त्याचबरोबर मनसे झालं, AIMIM झाले, ह्या पक्षांना किंवा इवन काही ठिकाणी काँग्रेस आणि शिंदे गट आणि अजितदादांचा पक्ष पण सुद्धा पकडला तर यांना काही ठिकाणी उमेदवार स्थानिक पातळीवरती मिळणं खूप अवघड जातं. प्रभाग सिस्टम जी झाली आहे म्हणजे मुंबईमध्ये एकमेव मुंबई ही अशी आहे जिकडे वॉर्ड सिस्टम आहे, बाकी सगळे पॅनलमध्ये निवडणुका होतात. तर ह्या पॅनलमध्ये निवडणुका ज्या होतात त्या ब क ड बऱ्याच ठिकाणी भरणं सगळ्या पक्षांना अवघड जातं. म्हणून काही ठिकाणी जर असं झालं की वंचितचं ब आणि ड भरलेलं आहे पण दुसऱ्या पक्षाचा क उमेदवार आहे आणि त्यांचा ब आणि ड नाही आहे तर मग त्या पॅनलपुरती एक छोटी युती होते क्रॉस वेटिंगच्या अनुषंगाने, पण ती वॉर्डातले कार्यकर्ते ठरवतात आणि तो वॉर्ड अध्यक्षाचा आणि शाखा प्रमुखचा डिसिजन असतो. त्याच्यामध्ये जिल्हाध्यक्ष किंवा स्टेट लिडरशिपपासून कोणीही हस्तक्षेप करत नाही.
खरं तर म्हणजे एक प्रकारे जेव्हा आपण बोललो होतो काही कार्यकर्त्यांशी त्यांचं असं म्हटलं होतं की त्यांचं असं म्हणणं होतं की वंचितमध्ये आम्ही बऱ्यापैकी लोकशाही पद्धतीनं गोष्टींचे डिसिशन्स घेतो आहोत या निवडणुकांमध्ये आणि नेहमीच आमची ही बाळासाहेब आंबेडकर यांनी ऑक्टोबरमध्येच घोषणा केली होती की स्थानिक स्वराज्य संस्था ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि रणनीती, स्ट्रॅटेजी, युती, आघाडी, उमेदवार ठरवणं हे सगळे निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांकडे दिलेले आहेत आणि कम्प्लिटली डिसेंट्रलाइज्ड पद्धतीने वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक लढवते आणि ही निवडणूक कार्यकर्ते लढवतात, त्यांच्या जोरावरती लढवतात आणि कार्यकर्ते जिंकत आहेत. तर जसं आत्ता सुजातनं सांगितलं त्याप्रमाणे की कार्यकर्त्यांच्या माध्यमातून म्हणजे कार्यकर्त्यांवर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर डिसिशन घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि स्वतः सुजातनं सांगितलेलं आहे की काँग्रेसबरोबरचं सध्याचं त्यांची जी युती आहे ती कशा पद्धतीनं आहे आणि वरिष्ठ नेतृत्वामध्ये तर सगळं आलबेल असल्याचं सुजातशी बोलताना आपल्याला जाणवलेलं आहे. अर्थात या सगळ्याबद्दल सुजातनं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे सोर्सेसकडनं नाही तर ज्या पद्धतीनं ओपनली याबद्दलचं बोलल्यानंतर काही गोष्टी समोर येत असतील तर निश्चित आपण याबद्दलची माहिती देऊ असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे ते म्हणजे की या सगळ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीनं ज्याच्या सोबत आहे त्या काँग्रेसवर सुद्धा वेळप्रसंगी टीका करण्यासाठी मागे पुढे पाहिलेलं नाहीये आणि जसं सुजात दावा करतोय त्याप्रमाणे प्रॉपर पुरावे आणि या सगळ्याचा अभ्यास आणि माहिती घेऊनच मग हे आरोप केले जात आहेत. आता वंचित आणि काँग्रेसची ही जी आघाडी आहे मुंबईतली ती कशा पद्धतीनं पुढे जाते आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये लॉंग टर्ममध्ये ही आघाडी होते का हे सुद्धा बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला या निवडणुकांसाठी खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन साहिल चव्हाणसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.